इथं एसीबीनं धाड टाकली आणि त्या धाडीत प्रत्यक्ष रंगेहात पकडला गेला आणि त्या दिवसापासून ही मालिका थोडीशी पुढे यायला लागली. याचा अर्थ मुद्दाम होऊन मला कोणीतरी टार्गेट करतं असं नाही, तर ते सत्यता ते प्रूव्ह झालं आणि त्या पद्धतीनं त्याचं सस्पेन्शन झालं, त्याला जेल झाली. त्याच्यानंतर आता पुढील कार्यवाही किंवा तपास प्रक्रिया सुरू आहे. त्याच्यानं माझ्यावर वैयक्तिकरित्या कोणाचा संशय असण्याचं काही काम नाही. आज जिरवाळांच्या ऑफिसवर या ठिकाणी अँटी करप्शनची रेड होती. गृह खातं मी सुद्धा सांभाळलेलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातल्याशिवाय एसीबी मंत्रालयात पाऊल टाकणार नाही. नाहीतर मग एसीबी एवढी स्वतंत्र झाली असेल तर मी एसीबीचा जाऊन सत्कार करणार. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, राष्ट्रवादीला कॉर्नर करायसाठी ही धाड होती का खरंच या महाराष्ट्राची इमेज सुधारण्यासाठी होती? इमेज सुधारण्यासाठी असेल तर उद्या अधिवेशन चालू व्हायच्या आधी जिरवाळांचा राजीनामा घ्या.